बातमी ठाण्यातून समोर येते। ठाण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्र मोर्चा होणार आहे। ठाणे महापालिकेवर 13 ऑक्टोबरला हा मोर्चा निघेल। महाविकास आघाडीच्या मोर्चाला मनसेच्या इंजिनचं बळ असेल। ठाण्यातील विविध समस्यांविरोधात मोर्चा निघणार आहे। यात वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, अनधिकृत बांधकाम, अधिकारी भ्रष्टाचार, रस्त्याची कामं या ठाण्यातील प्रमुख मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून मनसे रस्त्यावर उतरणार आहे। त्यामुळे यापूर्वी ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड त्याचबरोबर मनसेच्या नेत्यांचे अविनाश जाधव या बैठकीसाठी उपस्थित होते। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि आता महापालिकेवरती 13 ऑक्टोबरला मोर्चा काढला जाणार आहे। महाविकास आघाडीच्या मोर्चाला मनसेच्या इंजिनचं बळ असेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, आपण पाहतोय की आता महाविकास आघाडीच्या मोर्चाला मनसेचा पाठिंबा आहे। महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्र मोर्चा, काय अधिक अपडेट? अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर मागील अनेक दिवसांपासून ठाणेकर हा वाहतूक कोंडी असेल, खराब रस्ते असतील, त्याचप्रमाणे पाणी टंचाई आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींमुळे त्रस्त झालेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधी देखील वाहतूक कोंडी विरोधात मोर्चा काढलेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि याच संदर्भामध्ये महाविकास आघाडीतील काही मुख्य नेते जे आहेत ते आता महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत। कारण मागील काही दिवसांपूर्वीच एका महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती आणि याच संदर्भात सर्व विषय एकत्रित करून हा मोठा मोर्चा निघणार आहे आणि महाविकास आघाडीच्या याच मोर्चाला मनसेच्या इंजिनचं बळ देखील असणार आहे। त्यामुळे हा मोठा मोर्चा जो आहे तो ठाण्यामध्ये येत्या सोमवारी सर्वच नेत्यांच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे। त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे, कारण पहिल्यांदाच महाविकास आघाडी सोबत खांद्याला खांदा लावून मनसे देखील उतरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा मोर्चा जो आहे तो सर्वच विरोधी पक्षांनी हातामध्ये घेतलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या मोर्चाचा किंवा या आंदोलनाचा परिणाम येत्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे दिसतोय, कारण आज ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित पत्रकार परिषद देखील आहे। त्यामुळे ही चिन्ह जी आहेत ती खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी एकत्रित येण्याची चिन्ह म्हणावी लागतील। अंकिता, निश्चित धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।